आजच्या दिवसातील पहिला सामना, कालचा उर्वरित सामना, बाकी सामना आता आपण पाहिला. 6 चेंडू 13 धावा. पंचांचा इशारा आलाय. लेट्स प्ले. पहिला चेंडू रवी सावंत यांच्यासाठी. पंचांकडे अपील केली आहे. पहिला निर्धाव चेंडू हाताळत असताना अक्षय पवार पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. लोअर फुल टॉस होता. टॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे. हातामध्ये जाऊन समावतोय. दुसऱ्या चेंडूवरती रवी सावंतचा खेळ खल्लास होतोय. पहिला हादरा, पहिला झटका लागतोय चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी संघाला रवी सावंत यांच्या स्वरूपात. अनिकेत पायमल, काय झेल झाला. अनिकेत पायमलने कॅच झेल हा पूर्णत्वास नेला. आयकॉन वर्सेस आयकॉन. चिखलवाडीचा हेलिकॉप्टर बॉय म्हणून ज्याला ओळखलं जातं असा अनिकेत पायमल रवीची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. तो विजय डफळे, काय गोलंदाजी करतोय अक्षय पवार. लगातारचे 2 चेंडू खेळून काढत असताना पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवत असताना एक धाव पूर्ण केली आहे विजयने. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावफलकाचा होतो श्री गणेशा. चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाचा 1 या आकड्यावरती 1 बाद 1. काय बॉल आहे. पंचांकडे अपील केली. गॉट बिहाइंड द विकेटची. पंचांनी ती अपील फेटाळली आहे. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. धावफलक स्थिर आहे 1 या आकड्यावरती. काय गोलंदाजी करतोय अक्षय पवार. आउट स्विंग करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नांना यश मिळालं. मोठा फटका येईल काय. क्षेत्ररक्षक आहे. चुकी होतीये क्षेत्ररक्षकाकडून. हातामध्ये टॉस झाला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव सुद्धा तेवढ्याच सहजतेने पूर्ण केले. धावफलक 2 ने पुढे सरसावतोय 3 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू अजूनही पहिल्या षटकातील शिल्लक आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका येईल का. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय 7 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. सामन्याला चालना द्यायची आहे तर विद्यमान सामना आपल्या समोर रंगला जातो. आनंदी शिपिंग विरुद्ध चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. गोलंदाजाचं नाव राजू हिरवडेकर आलाय. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय आनंदी शिपिंगने. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप जाधव.
मोठा फटका प्रदीप जाधवच्या बॅट मधून सजवला गेलाय, चेंडू गेलाय सीमारेषा पार. विजय डफळे यांच्या मार्फत हा आपल्याला फटका सजवला गेलेला पाहायला मिळाला. क्षमा करा, नावामध्ये गफलत झाली आहे. शेवटच्या चेंडूवरती प्रदीप जाधवने हा चौकार लगावला होता, तदनंतर विजय डफळे स्ट्रायकिंग वरती आला. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना राजू हिरवडेकरच्या पहिल्या चेंडूवरती फटका सजवला गेला, चेंडू गेला सीमारेषा पार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. धावचीतचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धाव फलक स्थिर आहे 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा फटका सजवला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे. बघ्याची भूमिका निभवावी लागेल क्षेत्ररक्षकाला, कारण चेंडू गेला सीमारेषा पार. षटकाराच्या स्वरूपात धावा येतील 6. धाव फलक 6 ने पुढे सरसावत आहे 19 या आकड्यावरती. विघ्नेश सर मडवी यांचं इथे आगमन झालंय. पुन्हा एकदा तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवरती राजू हिरवडेकर. आपटण्याचा प्रयत्न, पंच इशारा देत आहेत. विनोद भगत सर दोन्ही हात फैलावून सांगतायत इट्स अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार, धावफलक 6 ने पुढे सरसावतय. 26 या आकड्यावरती. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विजय डफळे 4 चेंडूंचा सामना आतापर्यंत केलाय, त्यामधील 3 चेंडूंना सीमेच्या पार पाठवण्याचा कलात्मक आविष्कार पाहायला मिळाला आपल्याला. विजय डफळे याच्या बॅट मधून पुन्हा एकदा राऊंड विकेट देण्याचा प्रयत्न. गोलंदाजी मार्कवरती चेंज केलाय. यॉर्कर, क्रिकेट मधलं क्षेपणास्त्र, क्षेत्ररक्षकाकडून चुकी होते. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन 1 बाउंस सीमारेषा पार. धावा येतील 4. धावफलक 4 ने पुढे सरसावत 29 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू 30 या आकड्यावरती. क्षमा करा, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. राजू हिरवडेकर कुठेतरी महागडे षटक ठरणार की काय. 23 धावा आतापर्यंत 5 चेंडू मध्ये खर्च केलेत. प्रेशर असेल, शेवटचा चेंडू कशा रीतीने कशा प्रकारे हाताळावा लागेल. राजू हिरवडेकर ऑन स्ट्राइक. विजय डफळे पुन्हा एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. जसा लॉलीपॉप हातामध्ये येऊन समावावा तसा चेंडू आला होता, पण कुठेतरी क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि हा झेल सुटला गेला. कॅच ड्रॉप झाला. जिथे आपण कॅच ड्रॉप करताना तिथे कुठेतरी मॅच ड्रॉप होऊ शकते. कारण काल पाहायला गेलं ना किरण सर, अनिकेत पायमलच 2 वेळा झेलबाद होण्यापासून वाचला होता आणि त्याच अनिकेत पायमलने दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 31 या आकड्यावरती. पहिलं षटक हाताळत असताना कुठेतरी अक्षय पवारने एक नफी टोली गोलंदाजी केली होती, फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर कुठेतरी राजू हिरवडेकर यांचं षटक महागडं पडलं. गणेश पाटील आलाय. तिसरं षटक घेऊन फुल टॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या
2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसरी चोरटी धाव. रनिंग बिटवीन द विकेट काय छान पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. विजय डफळे आणि प्रदीप जाधव यांच्या मार्फत जिथे एक धाव दुसरी धाव घेणं मुश्किल होतं तिथे 3 धावेंचा प्रयत्न यशस्वीरित्या पार पाडलाय आणि धावफलक 3 ने पुढे सरसावले. 34 या आकड्यावरती. काय फलंदाजी करतोय विजय डफळे. मोठा फटका येईल का? क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. धावफलक 6 ने पुढे सरसावतोय. 40 या आकड्यावरती. प्रदीप जाधवची बॅट आता तडफड कडाडतीये. एका बाजूला विजय डफळे, दुसऱ्या बाजूला प्रदीप जाधव. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चुकी होणार नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल पूर्णत्वास नेला जातोय. दुसरा धक्का लागतोय मोरेवाडी संघाला. प्रदीप जाधवच्या स्वरूपात प्रदीपची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोणाला आमंत्रित केलं जाईल मोरेवाडी संघाकडून. अजय कांबळे, अनिकेत पायमल बरोबर ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. त्यांनी झेल हा पूर्णत्वास नेला आणि दुसरा धक्का चिलाईदेवी स्पोर्ट्स मोरेवाडीला प्रदीप जाधवच्या स्वरूपात लागतोय. प्रदीपची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये योगेश पाटील. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत तिसऱ्या षटकातील. तेज-तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गणेश पाटील यांच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. धावफलक स्थिर आहे 40 या आकड्यावरती. योगेश पाटील मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. झेल सुटणार नाहीये. अनिकेत पायमल या मॅच मधला दुसरा झेल. ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चिखलवाडी संघाचा हा खेळाडू, चिखलवाडी गावचा हा खेळाडू अनिकेत पायमल. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अनिल दिगे मोरेवाडी संघाचा आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी आज यायला उशीर झाला त्यामुळे ओपनिंग करताना पाहायला मिळाला नाही. पण कुठेतरी त्या ओपनिंग पेअरमध्ये आज बदल झाल्यानंतर स्कोअरबोर्ड मध्ये सुद्धा कुठेतरी फारसा बदल पाहायला मिळतोय मोरेवाडी संघाच्या. या गणेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. राऊंड द विकेट. डावकुऱ्या फळीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल दिगे. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. दोन धावा सहजरित्या पूर्ण केले जात आहेत. धाव फलक 2 ने पुढे सरसावत आहे 42 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक कोणाला हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जाईल आनंदी शिपिंग संघाकडून. पहिलं षटक हाताळत असताना अक्षय पवार यांच्या मार्फत 7 धावा खर्च केल्या गेल्या.
तदनंतर राजू हिरवडेकर यांचं षटक महागडं पडलं. 23 धावा राजू हिरवडेकर यांनी खर्च केल्या. त्यानंतर पाहायला गेलं तर गणेश पाटील 2 विकेट्स प्राप्त करून 11 धावा खर्च केल्या. कुठेतरी आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी गणेश पाटील यांनी केली. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना आपल्या समोर रंगला जाईल. श्री काळमादेवी स्पोर्ट्स खिरवडे विरुद्ध शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण यायचे मंचावरती. इनिंग्स ब्रेकमध्ये आपला टॉस घेतला जाईल. सोडून दिलाय, लिव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा तेवढ्या सहजतेने पूर्ण होईल का? काय हिट, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट केलाय. वाईड +1. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये विकेट. विजय डफळे. मोठा मासा गळाला लागलाय. 8 चेंडू 28 धावांची खेळी करून मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतं विजय डफळे. कुठेतरी स्वतःवरती नाराज असतील कारण कॉल विजय डफळे यांचा स्वतःचा होता दुसऱ्या धावेचा. तदनंतर अनिल डिगे यांनी आपला धाव घेण्याचा प्रयत्न केला पण विजय डफळे यांची विकेट प्राप्त झाली. आनंदी शिपिंग या संघाला संजय पाटील मोठा फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये समावतोय हा झेल. दुसरा धक्का, दुसरा गडी बाद होतोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2. पहिला जरी वाईड असला तरी त्यावरती विकेट प्राप्त करण्यात यश मिळालं होतं आनंदी शिपिंग या संघाला. तदनंतर संजय पाटील यांचा सुद्धा झेल बाद केला. काय गोलंदाजी करतोय साहिल पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन कमी पडलं. उंची प्राप्त केली चेंडूने आणि सहजरित्या चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये समावला गेला. संजयची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मोरेवाडी संघाकडून आमंत्रित केलं गेलंय. शंकर डफळे आलेत संजय पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी. कुठेतरी विजय डफळे यांची विकेट पडली ना किरण सर. तदनंतर कुठेतरी स्कोरबोर्डला शांतता मिळाली. स्कोरबोर्ड आहे त्या जागी स्थिरवलाय. डावखुऱ्या फळीचा हा फलंदाज आहे शंकर. कशा रीतीने आपल्या संघासाठी 4-5 चेंडू मध्ये धावा एकवटणार आहे पाहूया. साहिल यंग टॅलेंट त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात शंकरच्या. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स. साहिल पाटील ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल. स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक होईल का? प्रकाश धस यांनी काल पहिली हॅट्रिक कमावली आपल्या कालच्या खेळामधून. गणेश डफळे शंकर डफळे यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चिंचेश्वर स्पोर्ट्स मोरेवाडी संघाकडून खेळण्यासाठी आमंत्रित केले गेले. 6 बाद 44 असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लगातारचे 2 चेंडूवरती 2 विकेट घेण्यात यश मिळालंय साहिलला. हॅट्रिक वरती आहे साहिल. 6 बाद 44 असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लगातारचे 2 चेंडूवरती 2 विकेट घेण्यात यश मिळालंय साहिलला. हॅट्रिक वरती आहे साहिल. 6 बाद 44 असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. लगातारचे 2 चेंडूवरती 2 विकेट घेण्यात यश मिळालंय साहिलला. हॅट्रिक वरती आहे साहिल.
फटका सजवला होता गणेश डफळेने आणि चेंडू दन दन करत सीमारेषा पार गेलाय. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. 48 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे गॅदर करेपर्यंत दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाते ओन बाउंड सीमारेषा पार. काय फटका सजवतोय हा गणेश डफळे. लगातारचे 2 चेंडू खेळत असताना 2 चौकार. शेवटचा कॉल असेल श्री काळम्मा देवी स्पोर्ट्स खिरवडे विरुद्ध शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स खिरवडेचा क्षमा करा वाकुर्डे खुर्दचा खेळाडू इथे संघनायक इथे हजर आहे. पंच इशारा देत आहेत. इट्स अ वाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे सरसावत आहे. 53 या आकड्यावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चित्याच्या चपळाईने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. सहजरित्या दुसरी धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव घेत असताना कुठेतरी गणेश डफळे विकेट गमवावी लागली. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 55 या आकड्यावरती. शिवकुमार पाटील आलाय शेवटच्या चेंडूसाठी फेस करण्यासाठी. डावखुऱ्या फळीचा फलंदाज अनिल डिगे ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू साहिल साळुंके. फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी शिवकुमार पाटीलने क्रीज सोडलेला आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पूर्ण. काय रनिंग करतोय शिवकुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न शिवकुमारने दाखवला. सत्तावन्न धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. येणारे 24 चेंडू 58 धावांची गरज असेल. आनंदी शिपिंग आणि तर जसं वातावरणामध्ये परिवर्तन होतं तसं समालोचनामध्ये परिवर्तन होत आहे. आमचे गुरुवर्य विघ्नेश सर मडवी यांना मी विनंती करेन यापुढचं समालोचन आपण त्यांच्या वाणीतून ऐकूया. चला थँक्यू व्हेरी मच गणेश आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच श्री काळंबा देवी स्पोर्ट्स खिरवडे वर्सेस शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द या टीमचा टॉस या मॅचचा टॉस आदरणीय संजय भाऊ शेळके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. शिवरुद्र फायटर्स या टीमचे संघ मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत आहेत आणि सकाळच्या सत्रामध्ये दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि टॉस नुकताच झाला आणि टॉस जिंकलाय
शंभू वाकेश्वर या टीमने आणि लगेचच आपण निर्णय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आलेल्या सर्वांचंच स्वराज्य वारणा मोरडा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्वराज वारणा मोरडा रबर बॉल मान्सून ब्लास्ट 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. पहिला डाव इथे संपलाय आणि पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर धावसंख्या 57 धावा लावल्यात आणि 58 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम आनंदी शिपिंग अँड या टीमने बॅटिंग करत असताना आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी आता मोरेवाडीने बॅटिंग केली, माफ करा मोरेवाडीने बॅटिंग केली आणि आता मात्र या धावांचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहू शकाल आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण हा संघ देखील आहे. कालचा राहिलेला सामना आज तो देखील कंप्लीट झाला आणि आज मात्र नवीन लॉट्सला सुरुवात होतीये. आज अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारी स्पर्धा आणि आज मेगा संडे मध्ये सगळ्यांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये नुकतंच आपण ज्यांचा आवाज ऐकलाच आमचे परममित्र गणेश, एक चांगली वाणी या परिसरातील, त्यांचा देखील सहर्ष स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्राचा अगदी मागणीचा आवाज म्हणून किरण मस्कर हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील आजच्या दिवसात. काल देखील ते आमच्यासोबत जोडले गेले होते आणि आशिषजी चोरगे हे देखील लवकरच आमच्यासोबत कमेंट्री बॉक्समध्ये ते जोडले जातील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये आणि नवी मुंबईच्या वन ऑफ द फायनेस्ट मैदानामध्ये म्हणजेच भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेणेचं हे भव्य दिव्य मैदान आणि या मैदानावर चाललाय स्वराज्य वारणा मोरडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून मान्सून ब्लास्ट 2025 हा भव्य दिव्य सोहळा. अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. दोन्ही अंपायर पोझिशन घेत असताना टार्गेट आहे 58 धावांचं आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना अनिकेत पायमळ आणि अजय कांबळे अशी दोन जोडगोडी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 58 करायचे. प्लीज सामना लवकरात लवकर सुरू करा. रवी, विनंती असेल दोन्ही टीम कॅप्टनला, चला मॅच स्पीडअप करा. ही विनंती असेल की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आज तब्बल 13 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळेच प्रत्येक सामना हा वेळेवर सुरू होणं आणि वेळेवर संपणं गरजेचं आहे. कारण काल जर पाहिलं तर काल एक सामना राहिला होता. त्यामुळेच आज असं काही होऊ नये आणि आज तसे चान्सेस नाहीत कारण की आज अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. आपल्याकडे राखीव दिवस नाही, त्यामुळेच पावसाचे दिवस आहेत आणि अंधार लवकर पडतो. म्हणूनच फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक सूचना असेल की लवकरात लवकर आपण फिल्डिंग सजवायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत आहे आणि 58 धावांचं टार्गेट आहे. काल आपण सकाळचं सत्र जर पाहिलं तर 40-42 पर्यंत मजल मारली होती. त्यानंतर जसं दुपारचं सत्र सुरू झालं तर 70+ धावा पाहायला मिळाल्या. काल 3 अर्धशतक देखील पाहायला मिळालं. काल विक्रम देखील झाला. मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून अर्धशतक प्लस 7 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा एक विक्रम त्याच्या नावावर आहे. विकेट हॅट्रिक प्रकाश धसच्या माध्यमातून देखील घेण्यात आली. चला मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिल डिगे, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल अगदी टेस्ट क्रिकेटमध्ये जसा लेफ्ट केला जातो तशा पद्धतीने हा बॉल सोडलाय. बॅटरला वाटलं होतं की वाईड लाईन क्रॉस करून हा बॉल पिचिंग होईल, पण खूप चांगली लाईन आणि लेंथ आणि पहिल्या बॉलवर प्रभावित केलंय अनिल डिगेने. पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा. डावखोरा गोलंदाज आहे आणि नॅचरल अँगलने गोलंदाजी करतोय. ज्या वेळेस डावखोरे गोलंदाज गोलंदाजी करतात त्यांची ॲक्शन आणि त्यांचा अँगल पाहणं तितकंच सुंदर दिसतं आणि अनिल डिगेच्या बाबतीत तेच आहे. एक लांबलचक रनअप घेऊन तो एक अँगलने गोलंदाजी करतोय आणि दुसरा बॉल रिलीज करण्यासाठी तो सज्ज झालाय. यावेळेस देखील फटका हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट केली जाते आणि 2 धावा देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढला होता बॅटर अनिकेत पायमळने. क्षमता आहे अनिकेत पायमळकडे कारण की अनेक मोठमोठ्या इनिंग अनिकेत पायमळचे आम्ही पाहिलेत. म्हणूनच या मॅच मध्ये अनिकेत पायमळ कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतो त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. 2 धावाने आपलं खातं उघडलंय.
प्लेन मिस. अगदी बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना एक शरीरापासून दूर ठेवला, बॅट्समन पासून दूर ठेवला बॉल आणि खूप चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल अनिल डिगेचं, ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला 3 बॉल त्याने रिलीज केले. पहिला बॉल ऑफस्टंपवर मारा, तो लेफ्ट केला. दुसरा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या बॉलवर देखील बॅट्समनला अगदी त्याच्या पोझिशन पासून दूर ठेवलाय. चांगली गोलंदाजी अनिल डिगे. गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच लाईन मध्ये, पण इथे दिशा कुठेतरी भरकटली आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून, पण ही रणनीती फार इम्पॉर्टंट आहे. व्हाईट बॉलच्या साह्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 3 धावा फलकावर लागलेत. जेपी पॅनलचे दोन्ही अंपायर अभय पाटोळे सर आणि विनोद भगत सर, जे नवी मुंबईतील एक सुप्रसिद्ध अंपायरच्या भूमिकेत त्यांची भूमिका असते. यावेळेस फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड, आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हरी आणि स्टँड अँड डिस्पॅच केलाय. चेंडू सीमारेषे पलीकडे. व्हाट अ शॉट, व्हाट अ टायमिंग. सुपर स्ट्रोक. फलंदाज अनिकेत पायमळच्या बॅट मधून आलाय पहिला धमाका. अनिकेत पायमळकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे आणि इंटेंट फार चांगला आहे अनिकेतचा. जरी बॉल डॉट गेले तरी शांत आणि संयमी खेळतोय आणि मेरिटवर फलंदाजी करतोय. पुढचा बॉल गोलंदाज अनिल डिगे. आडवा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक. खराब शॉट सिलेक्शन, पण कौतुक करावं लागेल अनिलचं. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट पाहणं फार इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कशा पद्धतीने दोन्ही बाजूने अगदी आपला क्लास दाखवण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजी अनिल डिगेने देखील कमाल केली. 4 बॉल अप्रतिम दर्जाचे हाताळले, पण अनिकेत पायमळच्या बॅटमधून एक स्लॉट मधला बॉलला पाठवला प्लॉटमध्ये आणि षटकार लगवला. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट फार इंटरेस्टिंग आहे. पुढचा बॉल. आतापर्यंत षटक क्रमांकच पहिलंच 4 बॉल कंप्लीट झालेत. अकोटप्याचा बॉल. फटका फसला. चेंडू हवेत आहे. संधी आहे अनिकेत पायमळला बाद करण्याची आणि अखेर विजय झालाय अनिल डिगेचा. अनिकेत पायमळ सारखा मोठा अडथळा दूर झालाय आणि एक मोठी विकेट प्राप्त करत असताना अनिकेत पायमळ परतलाय. एक मोठा धक्का लागतोय. फलंदाज बाद. आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण टीमला लागलाय मोठा धक्का. जालिंदर पन्हाळकर यांचं सरगी हार्दिक स्वागत. वेलकम सर. सरचे स्वागत आहे. काल त्यांचा संघ देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स केला. अभंग 11 या टीमचे एक विकेट कीपर, एक मेंटर आणि एक लेजंड खेळाडू म्हणून त्या टीमसाठी फार महत्त्वाची भूमिका त्यांची देखील राहिली. पहिल्या ओव्हरचा खेळ जर पाहिलं तर नाट्यमय षटक आहे आणि 5 बॉलचा खेळ आतापर्यंत राहिलाय. पहिला बॉल, हे षटक संपलं गेलं, माफ करा. पहिलं षटक संपलं गेलंय. पहिल्या बॉलवर डॉट आला, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आला, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर षटकार आला आणि 5व्या बॉलवर जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि 6व्या बॉलवर जर पाहिलं तर विकेटची प्राप्ती होत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 9 धावा फलकावर लागलीत. उर्वरित आतापर्यंत जर पाहिलं तर 49 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 3 ओव्हर म्हणजेच 18 बॉल, 49 धावा, 58 धावांचं टार्गेट आहे. न्यू बॅटर, न्यू कॅन्डिडेट मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खोलबट टप्प्याचा चेंडू ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. ऑफ ड्राईव्ह केलाय. सिली मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट होत असताना थोडासा आळस दाखवलाय. 2 धावा मिळतील. अक्षय पवार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अजय कांबळेच्या बॅट मधून पहिली दुहेरी धाव येत असताना नवीन गोलंदाज गणेश ढपळे गोलंदाजी ट्रॅकवर. 58 धावांचे टार्गेट आहे या मॅच मध्ये. चला सामना स्पीडअप करा प्लीज, कारण की वेळ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे.
आज जरूर लवकर सेशन सुरू झालं होतं तरी देखील आपल्याला आज 13 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. लक्षात घ्या. बघा कालच्या दिवसात जर पाहिलं तर अनेक गोष्टी घडल्या, अनेक विक्रम देखील होताना पाहायला मिळाले. पण जर त्याच्या कडीला ही ओव्हर सुरू आहे. अख्खू टप्प्याचा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी, अगदी नाका समोरून डोळ्यासमोरून चेंडू गिरकी घेत विकेट किपर रवी सावंतच्या हातात विसावतोय. खूप चांगली गोलंदाजी. गणेश ढपळे हा यंगस्टर खेळाडू आहे. अनेक यंगस्टर खेळाडूंनी प्रभावित केले. गणेश ढपळे असतील अशा यंगस्टर खेळाडूने नक्कीच या स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी दाखवली. व्हेरिएशन पाहायला मिळते. फुल लेनचा चेंडू आणि तो फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. असं म्हटलं जातं ना की लवकर आपण कोणाची स्तुती करायला नाही पाहिजे, त्यामुळेच नुकसान होतं आणि तेच नुकसान झाला यावेळेस. आणि फटका खूप चांगला लगवला जातोय. फलंदाज अजय कांबळेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17-17 या आकड्यावर. अजूनही 41 धावा करायचे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. एका बाजूला आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण, त्यांच्या विरोधामध्ये श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. आज अस्तित्वाची लढाई आहे. आज प्रत्येक टीमचं भवितव्य ठरला गेलंय. कोण होईल या मान्सून ब्लास्ट 2025 चा चॅम्पियन, त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. काही चेंडू चांगले हाताळले, काही चेंडूवर चुका केल्या. गणेश डफळे गोलंदाजी ट्रॅकवर आणि सध्याच्या घडीला अजय कांबळे चांगल्या रिदम मध्ये. आखो टप्प्याचा बॉल पंच खेळलाय. शॉर्ट टर्म जॅक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी शुभन गिलची आठवण करून देणारा एक लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे अजयच्या बॅटमधून येतोय धमाका. सुपर स्ट्रोक अजयच्या बॅटमधून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलं जाईल हा स्ट्रोक. MTC महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कृष्णा म्हात्रे आमच्या स्क्रीनवर आपल्याला ऍक्शन रिप्ले दाखवत असताना शॉर्ट ऑफ जॅक केलाय. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय अजय कांबळेच्या बॅटमधून. एक चांगली इनिंग करत असताना अनिकेत पायमळ लवकर बाद झाला, त्यामुळेच ही जबाबदारी, ही रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यावर घेत असताना खूप चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. इन स्विंग चेंडू. अशा पद्धतीची चेंडू हाताळणं गरजेचं होतं, पण मागच्या 2 बॉलवर चुका केल्या गणेश ढफळेने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे 34 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 34 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. अक्षय पवार आडव्या बॅटने अगदी ताणून मारण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 34 धावा. 12 चेंडू 34 धावा. 34 धावा 12 चेंडू. मॅच ऑन आहे. प्लीज सामना स्पीडअप करा. काल जर पाहिलं तर 80 हा उच्चांक स्कोर उभा केला होता आणि लो स्कोर मध्ये म्हणायचं तर फक्त 14 धावा. म्हणजेच असं काही क्रिकेट काल पाहायला मिळालं. 3 अर्धशतक पाहायला मिळाली. एक हॅट्रिक पाहायला मिळाली. काल 6 बॉल मध्ये 6 षटकार जो विक्रम केला, म्हणजेच तब्बल 7 बॉल मध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा केलाय. आणि 32 शाळा परिसरातील ढाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे मयूर पन्नाळकर याचं अर्धशतक. चला 12 बॉल आली. 12 बॉल मध्ये अजूनही करायचे 34 धावा. रवी सावंत जो मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, उंचपुरा गोलंदाज,
गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. चेंडू जातोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजनला. क्लिअर करत असताना फलंदाज अजय कांबळेच्या बॅट मधून आलाय तिसरा मान्सून ब्लास्टचा एक ब्लास्ट षटकार. रवी सावंतच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे. अजय कांबळे सेट ऑन अ फायर. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आला. आखोटापाचा बॉल पुल केला जातोय. गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले का? एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण होईल आणि 2 धावा बघता बघता पूर्ण करत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा आल्यात. म्हणजेच अजूनही जर पाहिलं तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 32 आकड्यावर. 32 धावा धावफलकावर लागलेत. 10 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 26 धावा. मॅच आता अगदी कंट्रोल मध्ये आली आहे. त्यामुळेच आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण टीमला एक संधी आहे. पण विकेट जर प्राप्ती झाली तर नक्कीच श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी या मॅच मध्ये कमबॅक करेल. कमबॅक करणं गरजेचं आहे. आयुष्य असो किंवा क्रिकेट असो किंवा कोणतेही क्षेत्र असो, ज्यावेळेस आपण बॅकफुटला जातो त्यावेळेस आपल्याला उभारी घेणं गरजेचं आहे आणि आता उभारी घ्यावी लागेल. रवी सावंत अगदी ओव्हर द विकेटने करत असताना, राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू. उंचीचा वापर केला, खांद्याचा वापर केला. चेंडू आपटला आणि अगदी अजय कांबळेला चकवून गेलाय. डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. प्रत्येक डॉट बॉल इथे बॅटिंग करणाऱ्या टीमला प्रेशर मध्ये आणेल आणि प्रेशर में कोई निखरेगा कोई बिखरेगा. बघूया या मॅच मध्ये काय होत आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. टायमिंग होऊ शकला नाही. शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33 या आकड्यावर. 33. अजूनही 25 धावा करायचे आहेत. उर्वरित 8 बॉल 25 धावा. पहिल्या बॉलवर षटकार जरूर आला पण त्यानंतरच्या 3 बॉलवर फक्त 3 धावा खर्च केलेत रवी सावंतने. येस, आमचे या स्पर्धेचे एक सुप्रसिद्ध अँकर म्हणजे डीडी यांचं आगमन झालं. वेलकम. टॉप पेज लागलाय. रवी त्या खाली आहे आणि फॉलो थ्रो मध्ये अगदी सोप्पा झेल पकडला जातोय. फलंदाजाला परतावा लागेल. अक्षय पवारच्या खेळीचा अंत होतोय आणि विकेटचं पतन होत असताना कहाणी में ट्विस्ट होते. मॅच मध्ये आता वेगळा टर्न येत असताना रवी सावंतने मॅच मध्ये घेऊन आलाय आणि मोरेवाडी टीम या मॅच मध्ये पलटवार करत असताना 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये अजूनही करायचे 25. एका बाजूला वाटलं होतं की पहिल्या बॉलवर षटकार लगवल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना अगदी मोरेवाडी टीम सहजरित्या जिंकेल. पण क्रिकेट हा निश्चिततेने भरलेला खेळ. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणूनच म्हटलं जातं की ये खेळ नाही बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छो अच्छो का. मॅच आता वेगळ्या वळणावर येत असताना ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये सातत्याने पाहायला मिळाले. अकोटपाचा बॉल आणि आता मात्र डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेलंय 3रं आणि रवी सावंतने अप्रतिम षटक हाताळलं गेलंय. कमबॅक करून दिले. जिकडे या ओव्हर मध्ये फक्त 9 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा खर्च केल्या होत्या रवीने, पण आता मागच्या 4 बॉल मध्ये फक्त सिंगल खर्च केली. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायचे 25 धावा. 6 चेंडू 25 धावा असं इक्वेशन पाहायला मिळते. या मॅचच्या दरम्यान जर पाहिलं तर 6-25 इक्वेशन आलाय. बघा, जसा सामना संपेल तसा लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे नेक्स्ट टीम. ही सूचना तुम्हाला दिली जाते. श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द आणि श्री काळंबा देवी स्पोर्ट्स किरवडे या टीमने रेडी राहायचं आहे. बॅटिंग करणारी टीमची सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. फिल्डिंग करणारी टीम
अगदी काही मिनिटातच फिल्डिंग लावेल. चला सामना स्पीडअप करा रवी प्लीज. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायचे 25 धावा. शंकर लोहार न्यू बॅटर आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला विजय मोहिते. आता अजय कांबळेवर जबाबदारी आहे. बघूया या जबाबदारीवर कशा पद्धतीने ही मॅच मध्ये परफॉर्मन्स करतोय. पहिला बॉल आखो टप्प्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिल्या बॉलवर धमाका. अजय कांबळेने सांगितलं की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. जोपर्यंत मी या मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत मोरेवाडीचा या मॅच वर ताबा आहे. सुपर स्ट्रोक अप्रतिम स्ट्रोक आखो टप्प्याला एक्झिक्यूट केला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे. व्हॉट अ शॉट ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर अजय कांबळे ज्या नावातच जय आहे. आणि हा अजय कांबळे आता या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. चला रवी सावंत भरपूर वेळ तुम्ही घेताय. मंदूर संघाचा हा खेळाडू आहे. मंदूर गावाच्या क्रिकेटमध्ये उभरता सितारा आपल्या गावाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू आहे. आणि आज दाखवली दमखम या मान्सून ब्लास्ट मध्ये आपला ब्लास्टिंग परफॉर्मन्स करत असताना आता इक्वेशन येऊन पोहोचले ते म्हणजेच 5 बॉल 19 धावांची आवश्यकता. विजय मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक आखो टप्प्याचा बॉल. व्हॉट अ शॉट. दिस टाइम इज बिग वन. अजय कांबळे थांबणार नाही. अजय कांबळे आता थकणार नाही. लाजबाब बॅटिंग करत असताना अजय कांबळेच्या बॅट मधून लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार. सुपर बॅटिंग लाजबाब बैटिंग. किनारे पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 4 बॉल 13 4 13 13 4 असं इक्वेशन पाहायला मिळते या मॅच मध्ये. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानणार नाही अजय कांबळे. सुपर बॅटिंग मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. तिसरा बॉल गोलंदाज तयार. गोलबट्टाप्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. ऑफ ड्राय केलाय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. बॅट्स फिल्डर स्किट झालाय आणि धावचीची संधी आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. पॉझिटिव्ह आणि अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करत असताना आता इक्वेशन येऊन पोहोचले 3-11 असं इक्वेशन आहे. 3 बॉल 11 धावा. सुपर मॅच. व्हॉट अ मॅच. सकाळच्या सत्रामध्ये अगदी तुम्हाला फ्रेश करणारा सामना. अप्रतिम सामना. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. अजय कांबळे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पुढचे 3 बॉल फार इम्पॉर्टंट असेल. या बॉलवर काय होतोय ते देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेस देखील टायमिंग होऊ शकलं नाही. ऑन ड्राय केलाय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रीजन मध्ये एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय घडलंय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 ट्रेन एका ट्रॅकवर आल्यानंतर होतो काय तर अपघात. आणि अपघात झालाय तर भला मोठा अपघात झालाय मोरेवाडी टीम साठी. आपण पाहू शकाल आणि अजय कांबळे सारखी इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली. काय घडलंय. जो अजय कांबळे एक हाती सामना जिंकून देईल असं वाटत असताना चुकीचा कॉल. एक चूक महागात पडते मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. निराश मुद्रेने डगआउट मध्ये जात असताना अजय कांबळे पण काय इनिंग खेळलाय. लाजबाब बॅटिंग केली आपल्या टीम साठी अजय कांबळेच्या माध्यमातून. 13 बॉल मध्ये 39 धावाची झंझावत की 5 षटकार त्यांनी लगावले आणि या ओव्हरच्या सुरुवातीलाच 2 षटकार लगावले होते. आता इक्वेशन येऊन पोहोचले. 2 बॉल 10 धावा. न्यू बॅटर अभिजित वाघमारे आता मॅच मध्ये पलटवार करत असताना मोरेवाडी टीम आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण टीम
विजय मोहितेच्या नावावर एक विक्रम देखील आहे. टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना एका ओव्हरमध्ये 5 विकेट गिरण्याचा कारनामा त्या खेळाडूने केला. पण या मॅचमध्ये थोडासा खर्चिक ठरला होता, पण आता वापसी केली आहे. 2-10. पहिलाच बॉल फेकून दिलाय. मागे काय केलं यापेक्षा आता काय करतोय हे फार महत्वाचं आहे. आणि फेकून दिलाय. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा एक वळण येत असताना, ट्विस्ट येत असताना, अगदी वातावरणाप्रमाणे बदलणारा आणि सरड्याच्या बदलणाऱ्या रंगप्रमाणे हा बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आता मॅच येऊन ठेपली ती म्हणजेच 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 4 धावा. पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. काल गरमी जाणवत होती, पण संध्याकाळी पाऊस पडला म्हणजेच वातावरण बदललं. मगाशी देखील तेच झालं. अजय कांबळे बाद झाला. इथे वातावरण बदललं होतं, पण आता षटकार मारून या मॅचचं एक समीकरण बदललंय. कोणी मारली? अभि वाघमारे. अभी नहीं तो कभी नहीं. 1 बॉल 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतोय. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. इथे डॉट बॉलची सांगता होतीये. अखेरचा बॉल डॉट येतो आणि विजय मोहितेने आपल्या टीमला सामना जिंकून दिलाय. अखेर झंझावत खेळी अपयशी ठरली आणि चरण टीमला अगदी मोक्याच्या ठिकाणी हार पत्करावी लागली. सीबीआय इन्स्पेक्टर विजय मोहिते यांचा गोलंदाजीचा परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी फार लाभदायक ठरला. खर्चिक ठरले होते, पण अखेरच्या बॉलवर विजय संपादन करून दिला आणि हा सामना आपल्या नावी केला. वेल प्लेड विजय आणि वेल प्लेड टीम श्री चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी.